नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टोरी वर्धा एडिशन। पाहूया वर्धा जिल्ह्यातील आजच्या प्रमुख बातम्या। वर्धा पोलिसांच्या धडक कारवाईत समुद्रपूर तालुक्यातील कोरी गावातून गांजा विक्री प्रकरण उघडकीस आले। वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील कोरी गावात गांजाची अवैध विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या। आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी कारवाईत 2 किलो 151 ग्राम गांजा, 1 दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 1,34,775 रुपयांचा माल जप्त केला। गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली। या प्रकरणी नागपूरच्या एका आरोपींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली। वर्धा जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत वर्धा पोलिसांनी मोठी कारवाई केली। वर्धा जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला। नागपूरच्या 3 सराईत चोरट्यांना अटक करून पोलिसांनी 4,81,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। केळझर येथील बुद्ध विहारातील दानपेटी चोरी प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना ताब्यात घेण्यात आले। आरोपींनी रामनगर हद्दीतील हनुमान मंदिरातील दानपेटी फोडल्याचीही कबुली दिली। ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून आरोपींना पुढील तपासासाठी सेलू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। वर्ध्यात दारूच्या नशेत सुसाट दुचाकी चालवणं पडलं महागात। वर्धा पोलिसांनी केली दुचाकी जप्त। वर्ध्याच्या बजाज चौकात संध्याकाळी नाकाबंदी दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला। दारूच्या नशेत सुसाट दुचाकी चालवणं एका चालकाला महागात पडले। वर्ध्याच्या बजाज चौकात नाकाबंदी दरम्यान एक चालक अतिवेगाने दुचाकी चालवताना आढळला। वाहतूक पोलीस ASI धीरज पांडेंनी थांबून तपासणी केली असता तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले। वैद्यकीय तपासणीत त्याच्या रक्तात 404 mg अल्कोहोल आढळले। या प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हा दाखल करून दुचाकी जप्त करण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये वर्ध्यातील सिंधी रेल्वे पोलीस प्रकरणाला नवे वळण मिळाले असून संपादकाविरोधात गुन्हा दाखल करत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली। सिंधी रेल्वे पोलीस ठाण्यातील एका कथित प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। हिंदू जागर या वृत्तपत्राने पोलीस कर्मचारी धनराज सय्याम आणि समीर आगे यांच्यावर एका निष्पाप शेतकऱ्याला खोट्या दारू प्रकरणात अडकवल्याचा आरोप केला होता। मात्र तपासात समोर आले आहे की संबंधित व्यक्ती याच्यावर आधीच अवैध दारू विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत। पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपावरून वृत्तपत्राचे संपादक यांच्या विरोधात सिंधी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। माध्यमांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिक आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत आहेत। वर्धा जिल्ह्यातील अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज स्टोरी। धन्यवाद।